आयांना रोज सकाळी एकच प्रश्न पडतो ना, की आज मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यायचं? तेही हेल्दी, पौष्टिक आणि मुलांनी आवडीने खाल्लं पाहिजे. तर आज ही झटपट मिक्स व्हेज पॅनकेक रेसिपी नक्की सेव्ह करून ठेवा. पहिल्यांदा एका बाउलमध्ये मी इथे एक गाजर, एक बटाटा किसून घेतलं. त्यात एक बारीक चिरलेली शिमला मिरची घेतली, एक छोटा बारीक चिरलेला कांदा आणि थोडंसं किसलेलं आलं आणि तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही यामध्ये आवडीनुसार वाढवू शकता. आता त्यात 3 टेबलस्पून बेसन आणि 1.5 टेबलस्पून एवढं तांदळाचं पीठ घातलं. थोडी हळद, थोडं लाल तिखट, धने जिरे पावडर, काळी मिरी पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि चवीनुसार मीठ घातलं. सर्व साहित्य आधी पाणी न घालता व्यवस्थित मिक्स करा. भाज्या थोड्या वेळात स्वतः पाणी सोडतात आणि छान बॅटर तयार होतं. जर घाई असेल तर फक्त 2-3 चमचे पाणी घालून मिक्स करा. आता तवा गरम करून त्याला हलकंसं तेल लावा. थोडेसे तीळ पसरवा आणि तयार मिश्रणाचे छोटे छोटे पॅनकेक तव्यावर पसरवा. वरून पुन्हा थोडेसे तीळ घातले तर चव आणि पौष्टिकता दोन्ही वाढते. मध्यम आचेवर एका बाजूने छान भाजले की पलटवा आणि वरून हलकासा तेल स्प्रे करा किंवा तुम्ही इथे तूपही वापरू शकता आणि दोन्ही बाजूंनी खमंग सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. अगदी कमी तेलात ही पॅनकेक खूप छान तयार होतात. आणि हे बघा, तयार आहेत आपले मिक्स व्हेज पॅनकेक्स. हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं चीज घालू शकता. माझ्या मुलाला हे दह्यासोबत खूप आवडतात, त्यामुळे मी टिफिनमध्ये दही सोबत देते. रोजच्या टिफिनसाठी ही एक सोपी, झटपट आणि पौष्टिक रेसिपी नक्की करून बघा. आईही खुश आणि मुलंही खुश.